अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू ही आत्महत्या, सीबीआयने दाखल केला क्लोजर रिपोर्ट। रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना क्लीन चिट, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी कोणताही कट नसल्याचा सीबीआयचा दावा। क्लोजर रिपोर्टला काहीही कायदेशीर व्हॅल्यू नाही, सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांची माहिती। सुशांतच्या मृत्यूच्या क्लोजर रिपोर्टचा दिशाच्या केस सोबत काहीही संबंध नाही, ओझा यांचं वक्तव्य। सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला तेव्हा त्या संदर्भात ठाकरे सरकारने निष्काळजीपणा केला होता। भाजपचे नेते राम कदम यांचा आरोप आहे, त्यांच्या लोकांना वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्यात आल्याचाही कदम यांचा दावा आहे। दिशा सालियान आणि सुशांत सिंग या दोघांच्याही आत्महत्याच, संजय राऊत यांचं वक्तव्य। भाजपवाले राजकारण करायला मृतांना सुद्धा सोडत नाहीत, चांगल्या घरामधल्या लोकांवरती सुद्धा चिखलफेक करतायत, राऊत यांच्याकडून संताप व्यक्त। दिशा सालियानच्या प्रकरणाच्या वेळेला उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरे यांचं नाव न घेण्यासाठी 2 वेळा फोन केले होते, नारायण राणे यांचा मोठा आरोप। तर उद्धव ठाकरेंचं नारायण राणेंसोबत कधीही बोलणं झालेलं नाही। नारायण राणेंच्या अटकेच्या वेळेला राणे कुटुंबानं ठाकरेंना फोन केला। संजय राऊत यांची नारायण राणे यांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया। तर राणेंसाठी अमित शहा यांचा फोन आला होता, राऊतांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये कुंभमेळा आढावा बैठक संपन्न। त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी निधी कमी पडू न देण्याचा निर्णय। कुशावर्त तीर्थाचं पाणी बघून फडणवीसांकडून नाराजी व्यक्त। कुशावर्त तीर्थाचं पाणी स्वच्छ करण्याच्या फडणवीसांनी दिल्या सूचना। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यामध्ये अधिकारी आणि नेत्यांची चांगलीच दमछाक। मोजकीच वाहनं पाहणी दौऱ्यावरती गेल्यामुळे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि त्यांच्या स्टाफला अक्षरशः धावावं लागलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकमध्ये घेतलं त्र्यंबकेश्वराचं दर्शन। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंदिरामध्ये पूजा। पंतप्रधान मोदी हे सैफ अली खानच्या तैमूरचं कौतुक करतात, हिंदुत्ववाद्यांना तैमूर चालतो। संजय राऊत यांची टीका, मोदी तैमूर कहा है म्हणून सैफ अली खानला विचारतात, राऊतांचा टोला। तर अडवाणींची अवस्था ही शहाजहानसारखी झाली आहे, राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंचं आराध्य दैवत औरंगजेब, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांचा टोला। संजय राऊत, मुल्ला संजय राऊत, निरुपम यांचा पलटवार। बाळासाहेबांनी कबर खोदायला सांगितली नाही, तर बाळासाहेबांनीच औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं। संजय राऊत यांचं वक्तव्य, औरंगाबादचं नाव बदलण्याला हिंदुत्व म्हणतात, राऊतांचा टोला। आज 7व्या दिवशी नागपूरच्या 4 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संचारबंदी कायम। गणेशपेठ, तहसील कोतवाली आणि यशोधरानगर या 4 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संचारबंदी, तर संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता। छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं औरंगजेबाच्या कबरीला टाळं लावण्याचा प्रयत्न। मुंबईहून आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी समृद्धी महामार्गावरच्या अजिंठा इंटरचेंज इथे रोखलं। बीडच्या माजलगावमध्ये 2 समाजात तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट व्हायरल। पोलिसांकडून 4 तरुणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। न्यायालयाचं संरक्षण काढून प्रशांत कोरटकरला अटक केली जाणार, भाजपचे नेते परिणय फुके यांचा इशारा। पुढील येत्या दिवसामध्ये कोरटकरला अटक होईल, हे फडणवीसांचं राज्य आहे, फुकेंचं वक्तव्य। 3ऱ्या दिवशी बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन मागे। मंत्री भरत गोगावले यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय। सरकार दिव्यांग बांधवांसाठी सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेईल, गोगावलेंचं कडूंना आश्वासन। शिवाजी पार्कमध्ये गवत लागवडीसाठी 80 लाखांचा निधी मंजूर। महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाकडून निधीला मंजुरी। तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य गवताची प्रजाती निवडून त्याचा अहवाल पालिकेला सादर करावा, पालिकेचे निर्देश। मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे बॅनरवरती देवा भाऊ असा उल्लेख। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून बॅनरबाजी। उद्या दरेकरांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी। मुंबईतील रस्त्यांच्या कामात महाघोटाळा झाल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप, तर चौकशी करून दोषींवरती कडक कारवाई करा, आदित्य ठाकरे यांचं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना पत्र। मुंबई विद्यापीठाच्या आधी सभेमध्ये काल अर्थसंकल्प सादर। अर्थसंकल्प अवैधानिक पद्धतीने बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आल्याचा युवा सेना आणि बुक्टो संघटनेकडून आरोप आणि या संघटनांचं ठिय्या आंदोलन।
तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता. अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे. 1866 कोटींचा आराखडा मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर. पुण्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 19,000 घरांची विक्री. नागरिकांचा कल परवडणाऱ्या घरांकडे असल्याचं स्पष्ट. 19,000 घरांच्या विक्रीमधील 50 लाख रुपयांपर्यंतच्या घरांचं प्रमाण निम्म्याहून अधिक. कांजूरमार्ग बदलापूर मेट्रोला वेग. पर्यावरण मंजुरीसाठी करणार सल्लागाराची नियुक्ती. 45 किलोमीटर लांबीचा असणार मेट्रोचा मार्ग. ठाणे महानगरपालिकेकडून रस्त्यांवरती जाळीचं आच्छादन. सिग्नलच्या प्रतीक्षेत असलेल्या चालकांचा होणार उन्हापासून बचाव. मुंबईमधल्या टीबीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. 2023च्या तुलनेमध्ये 2024मध्ये 10,000 रुग्णांची वाढ. तर मुंबईमध्ये एकूण 60,633 टीबी रुग्णांची नोंद. मुंबईतील धरणांमध्ये फक्त 39% पाणीसाठा शिल्लक आहे. महानगरपालिकेने राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी केली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे धरणग्रस्तांची मागणी. वांग मराठवाडी येथील अनेक सुविधांचा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. मंत्री मकरंद पाटलांचे जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव देण्याचे आदेश. मुंबईतील आदिवासींचं सर्वेक्षण केलं जाणार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. 15 एप्रिलपासून होणार सर्वेक्षण. मंत्री शंभूराज देसाई यांच्या साखर कारखान्यामध्ये भीषण आग. जवळपास 2.5 ते 3 तास आग धुमसली. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण. पुण्यातील आंतरराष्ट्रीय मेफेड्रोन प्रकरणाचा सूत्रधार संदीप धुनिया व्हिएतनाममध्ये असल्याची चर्चा. पुणे जिल्ह्यामधल्या कुरकुममधून 400 कोटी रुपयांची मेफेड्रोनची तस्करी लंडनमध्ये केल्याच्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून चौकशी. ठाण्यामधल्या आनंदनगर इथल्या गृहसंकुलनाची टाकी साफ करताना एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ. मृत कर्मचारी ओम साई समर्थ टँक क्लीनर्स कंपनीचा असल्याची माहिती. रायगडमध्ये 80 वर्षीय व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीवरती अत्याचार. रायगडच्या गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. आरोपी हमजा यासीन दाभिळकर हा पोलिसांच्या ताब्यात. रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रामध्ये एक पर्यटक महिला बुडाली. रेस्क्यू टीमकडून बुडणाऱ्या महिलेला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही महिला बुडाली. अंबरनाथच्या उल्हास नदीमध्ये बुडून 2 तरुणांचा मृत्यू. मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश. पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ही मुलं बुडाली आहेत. कराडमधल्या भेदा चौकामध्ये ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 2 दुचाकींचं नुकसान. अपघाताच्या नंतर ट्रक चालक फरार. भंडाऱ्याच्या साकोलीमधील मोनो अॅग्रो इंडस्ट्रीजच्या पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्याने 12 कोंबड्या फस्त केल्या. बिबट्याचा धुमाकूळ सीसीटीव्हीमध्ये कैद. लाल मिरचीच्या भावामध्ये घसरण. एपीएमसी मार्केटमध्ये लाल मिरचीची आवक वाढल्यामुळे भावामध्ये घसरण झाली आहे अशी माहिती. कांदा उत्पादकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा. अखेर 20% निर्यात शुल्क मागे. 1 एप्रिल 2025 पासून निर्णयाची अंमलबजावणी होईल. बंगळुरूमध्ये एका उत्सवाच्या दरम्यान 100 फूट उंच रथ गर्दीवरती कोसळला. या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय. अनेक जण जखमी झालेत. सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे हा रथ कोसळल्याची माहिती. गोव्यामध्ये शिमगो महोत्सवाचं भव्य आयोजन. 29 मार्चपर्यंत हा महोत्सव असेल. पारंपरिक वेशभूषेसह लोकनृत्याची सुद्धा मेजवानी. तैवानमध्ये अर्थ अवर साजरा. सर्व गगनचुंबी इमारतींचे दिवे सुद्धा बंद करण्यात आले. दरम्यान शहरामध्ये दाट अंधार पसरला होता. अर्थ अवरच्या निमित्ताने युरोपमधल्या महत्त्वाच्या इमारतींवरचे दिवे सुद्धा बंद करण्यात आले. पॅरिसच्या मुख्य इमारती तासभर अंधारात. दक्षिण आफ्रिकेमध्ये एअर शोच्या दरम्यान अपघात. हवेत प्रात्यक्षिकं करत असलेलं विमान जमिनीवरती कोसळलं. या अपघातामध्ये पायलटचा मृत्यू झालाय. अमेरिकेतल्या व्हर्जिनियामध्ये एका दुकानावरती दारुड्याचा हल्ला. हल्लेखोरांकडून गुजरातमधील एका बाप लेकीची गोळ्या झाडून हत्या. दारूचं दुकान रात्री सुरू का ठेवलं नाही यावरून वाद. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आयपीएल 2025चा दुसरा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये होणार आहे.
हैदराबादमध्ये दुपारी 3:30 वाजता हा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघांनी एक IPL जेतेपद जिंकलंय. IPLच्या 18व्या मोसमातील तिसऱ्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा सामना M.A. चिदंबरम स्टेडियमवरती हा सामना खेळवला जाईल. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.